कल्पना करा, फेब्रुवारी 2022. ओडिशाचा एक निर्मनुष्य, मिट्ट काळोखातला हायवे आणि याच हायवेवर एका अगदी सामान्य वाटणाऱ्या मोटरसायकल राईडचं रूपांतर एका अशा भयानक अनुभवात होणार होतं, ज्याची कोणीही कल्पनासुद्धा केली नसेल. चला थेट घटनेच्या मध्यात जाऊया. वेळ आहे रात्रीचे 12:15. चंद्रकांत आणि अमित 2 मित्र, त्यांना पोलिसांनी थांबवले. आणि अचानक एका कॉन्स्टेबलच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडतं. असं वाक्य की तिथल्या सगळ्यांच्याच अंगावर सर्रकन काटा येतो. आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. राईकिया या एका शब्दात असं काय होतं की पोलिसांची पूर्ण व्हॅन दहशतीने भरून गेली? काय रहस्य दडलं या शहरात? हे सगळं समजून घेण्यासाठी ना आपल्याला थोडं मागे जावं लागेल. या प्रवासाची सुरुवात का आणि कशी झाली हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर चंद्रकांत आणि अमितचा हा जो प्रवास होता, तो होता प्रेमासाठी आणि एका वाढदिवसासाठी. त्यांनी एक मोठी, म्हणजे जवळपास 220 किलोमीटरची अनेक टप्प्यांची एक मोठी राईड प्लॅन केली होती. सगळं काही प्लॅननुसार सुरू होतं. पण मग अचानक ऑफिसमधून एक अर्जंट फोन येतो आणि सगळा प्लॅनच बदलतो. अमितला सकाळी 9 वाजेपर्यंत ऑफिसचा एक महत्त्वाचा रिपोर्ट दुरुस्त करायचा होता. याचा अर्थ रात्रभर तिथे थांबण्याचा प्लॅन रद्द करून त्यांना मध्यरात्रीच घराकडे, रायक्याकडे परतायला लागणार होतं. आणि इथूनच त्यांना एकामागून एक असे काही संकेत मिळू लागतात, जे पुढे येणाऱ्या मोठ्या संकटाची जणू काही चाहूलच देत होते. पहिला इशारा मिळाला एका ढाब्यावर. एका अनुभवी ट्रक ड्रायव्हरने त्यांना अडवलं आणि एक गूढ सल्ला दिला. तो म्हणाला, बाळा, आजची रात्र इथेच काढा. आम्ही सुद्धा रात्री तो रस्ता टाळतो. पण का, याचं उत्तर मात्र त्याने दिलं नाही. आणि मग दुसरा, आणखी स्पष्ट इशारा मिळाला थेट पोलिसांकडून. चेकपोस्टवरच्या अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवून सांगितलं, पुढे जाऊ नका, त्या जंगलात खूप विचित्र गोष्टी घडतात. त्यांनी हेही सांगितलं की तिथे धोका फक्त गुन्हेगारांचा नाही, तर त्याहूनही भयानक कशाचा तरी आहे. पण ते दोघेही पुढे निघाले. आणि इथूनच त्या रात्रीच्या पहिल्या, अजिबातच न उलगडणाऱ्या घटनेला सुरुवात होते. अचानक हवामान बदलतं. मुसळधार पाऊस सुरू होतो. त्या अंधाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर ते दोघे पूर्णपणे एकटे पडतात. तेव्हाच अमितला टॉयलेटला जायचं असतं, म्हणून चंद्रकांत बाईक थांबवतो. पाऊस इतका वाढतो की ते एका ठिकाणी आडोशाला थांबतात. आणि तिथे चंद्रकांतच्या लक्षात एक विचित्र, अक्षरशः अशक्य गोष्ट येते. तो पावसात चिंब भिजलेला असतो, पण त्याच्या मागे बसलेला अमित मात्र पूर्णपणे कोरडा असतो. हे कसं शक्य आहे? इथून चंद्रकांतचा गोंधळ आणखी वाढू लागतो. थोडा पुढे गेल्यावर रात्री पहारा देणारे काही गावकरी त्यांना रस्त्यात अडवतात. आणि त्यांच्याशी बोलताना एक असं सत्य समोर येतं, जे ऐकून चंद्रकांतच्या पायाखालची जमीनच सरकते. एक गावकरी त्याला विचारतो, भाऊ, तुझ्यासोबत अजून कोणी आहे का? आणि मग तो जे सांगतो तो या कथेचा सगळ्यात मोठा ट्विस्ट असतो. तो म्हणतो, ह्या मोटरसायकलवर तर तू एकटाच आहेस. आता इथेच सगळा गोंधळ सुरू होतो. बघा, 2 पूर्णपणे वेगळ्या, एकमेकांना छेद देणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. चंद्रकांतला काय वाटतंय की अमित टॉयलेटला गेला, परत आला आणि त्याच्यासोबतच होता. आणि अमितचं काय म्हणणं आहे की चंद्रकांत तर त्याला पोलीस चेकपोस्टवर सोडून वेगाने पुढे निघून गेला. म्हणजे एक गोष्ट तर नक्की होती, चंद्रकांत इतका वेळ ज्याला आपला मित्र समजत होता, तो अमित नव्हताच. मग कोण होता ते? आणि आता आपण पोहोचतोय कथेच्या क्लायमॅक्सकडे, जेव्हा ते दोघे रामपूर जंगलाच्या सर्वात घनदाट, काळोख्या आणि धोकादायक भागात प्रवेश करतात. जंगलाच्या मधोमध पोचताच त्यांच्या मोटरसायकलचं इंजिन अचानक बंद पडतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रस्ता उताराचा असूनही बाईकचा वेग कमी होऊ लागतो. असं वाटत होतं जणू काही कोणीतरी तिला समोरून पूर्ण ताकदीने ढकलत आहे. ते बाईक ढकलत पुढे नेत असतात तेव्हा अमित भीतीने थरथर कापत चंद्रकांतला म्हणतो, भाऊ, मला असं वाटतं की कोणीतरी आपल्या मागून येतंय. आणि मग ते जे पाहतात ते अक्षरशः अविश्वसनीय असतं. दाट धुक्यातून पांढऱ्या कपड्यातली एक आकृती बाहेर येते. ती एक स्त्री असते. तिचे लांब पांढरे केस तिच्या चेहऱ्यावर आलेले असतात. ती एक जड गोणी ओढत असते. ती गोणी उघडते आणि त्यातनं एका लहान मुलाचा सांगाडा बाहेर काढते. ती त्या सांगाड्याला हळद लावू लागते आणि रात्रीच्या त्या भयान शांततेत मोठमोठ्याने रडायला लागते. हे सगळं पाहून ते दोघेही भीतीने गोठून जातात. कसंबसं धाडस करून ते आपली बाईक ढकलत तिच्या बाजूने पुढे जातात.
पण जाताना मागे वळून पाहण्याची जी चूक ते करतात तेव्हा त्यांना त्या रात्रीचं सर्वात भयंकर दृश्य दिसतं. ती स्त्री आता एका झाडाला लटकलेली असते. भीतीनं अर्धमेले झालेले ते दोघे कसेबसे जंगलातून बाहेर पडतात. पुढे एका गावकऱ्याशी त्यांची भेट होते आणि तेव्हाच या सगळ्या भयानक घटनांमागचं कारण समोर येतं. आणि मग त्या गावकऱ्याने सगळा उलगडा केला. त्यांनी जी कहाणी सांगितली ती ऐकून अक्षरशः पायाखालची जमीन सरकते. झालं असं होतं की काही वर्षांपूर्वी याच रस्त्यावर एका कुटुंबाचा भयंकर मोटरसायकल अपघात झाला होता. पतीचा तर जागीच मृत्यू झाला. काही क्षणातच त्यांच्या 7 महिन्यांच्या मुलीने आईच्या कुशीतच प्राण सोडले. आणि या दुःखाचा डोंगर कोसळल्यावर त्या आईने दुसऱ्या दिवशी सकाळी जवळच्याच झाडाला गळफास लावून घेतला. तो गावकरी जाता जाता त्यांना एक शेवटचं पण अत्यंत गंभीर वाक्य सांगून जातो. तो म्हणतो, बाळा, नशीबवान आहात तुम्ही. जर त्या रात्री तुम्ही मोटरसायकलवरून उतरला असता तर तुमची प्रेतसुद्धा या जंगलात सापडली नसती. ही संपूर्ण घटना ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच येतो. जेव्हा एखादा रस्ता किंवा एखादी जागा इतकी भयंकर आणि दुःखद आठवण स्वतःमध्ये सामावून घेते, तेव्हा काय ते जंगल, ती जागाच आपल्याला तिथे येण्यापासून रोखण्याचा, आपल्याला दूर राहण्याचा इशारा देत असते?